नमस्कार मित्रांनो, मी अजय धनगर स्वागत आहे आपलं महाराष्ट्र अपडेट या चॅनलमध्ये। आजचा जो जी.आर आहे मित्रांनो, आजचा जी.आर खूप इम्पॉर्टंट आहे। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID कार्ड ही बंधनकारक करण्यात आली आहे शासनाकडून। तर याची मुदतवाढ ही 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ आहे। तर शासनाने याबद्दल जी.आर प्रसिद्धी करण्यात आला आहे। चला आपण जी.आर बघूया मित्रांनो। विशेष सहाय्यक अनुदान योजनेअंतर्गत वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड नसणाऱ्या दिव्यांगांसाठी लाभार्थ्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। हा 15 मे 2026 चा जी.आर आहे मित्रांनो। याच्यामध्ये नमूद केलं आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत 20 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित स्वरूपात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना सुरू करण्यात आला आहे। याच्यामध्ये जो पण व्यक्ती अपंग व्यक्ती या योजनेचा जो लाभ घेत आहे त्या व्यक्तींनी UDID कार्ड ही बंधनकारक करण्यात आली आहे शासनाकडून। सदर याच्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांची ही समावेश याच्यामध्ये करण्यात आला आहे। तर 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार या विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे। याच्यामध्ये 27 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे वैश्विक ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे। ज्या लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र नाही अशा लाभार्थ्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे वैश्विक ओळखपत्र बंधनकारक हे ओळखपत्र वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड नसणाऱ्या दिव्यांगांसाठी जर तुम्ही काढलं नाही तर तुम्ही जो शासनाचा लाभ आज घेत आहेत तो पुढे चालून रद्द करण्यात येईल, याची सर्वांनी दक्षता घ्यावी। याच्यामध्ये सर्व जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये 1 एप्रिल 2026 पूर्वी जे संजय गांधी निराधार योजना व इतर विशेष सहाय्यक योजनेतून दिव्यांग प्रवर्गातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या 20 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुदान देण्यात येत होतं। फक्त अशा लाभार्थ्यांना विशेष सहाय्यक योजनेचे लाभ चालू ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना काही दिल्या आहेत। याच्यामध्ये तहसीलदारने काहीतरी सूचना दिल्या आहेत ते आपण बघूया की 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड काढून घेण्यात यावे। म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत याची मुदतवाढ तहसीलदार यांनी दिली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता हे काढण्यासाठी। तर अशा प्रकारे हा जी.आर आहे मित्रांनो। तर अशाच आपल्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। हा जर जी.आर तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या www.महाराष्ट्र-गव्हर्नमेंट-इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जी.आर बघू शकता। तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।